शेतकरी हा असा माणूस आहे की तो स्वतःच्या भावना वेदना दुःख दुसऱ्यासमोर मांडू शकत नाही. आतापर्यंत त्यानं शेतीसाठी केलेला खर्च असेल किंवा त्याच्यावर कर्ज असेल, कर्जबाजारीपणानं दुःख असेल, त्याचं कुटुंबाचं दुःख असेल, ते कोणाला तो बोलून व्यक्त करून दाखवत नाही. या भावना कोणासमोर मांडू शकत नाही. पण ठीक आहे की तो म्हणून काय म्हणून शेती करून करायची तो बंद करत नाही. शेती हा करतच राहतो वारंवार. या वर्षी जर निसर्गानं साथ नाही दिली तर पुढच्या वर्षी देईल, या आशेपोटी तो शेती सतत करत राहतो. आता पिकाचं नुकसान झालं आहे, बाबा पुढच्या रब्बी हंगामामध्ये काहीतरी फायदा होईल म्हणून परत आणि कर्ज काढून परत आणि तो आपली शेती करीत असतो. तिथंही पुन्हा अपयश आलं तर पुन्हा आणखी तो आपलं कुटुंब जगवण्यासाठी पुन्हा आणि प्रयत्न करत असतो. म्हणजे म्हणून त्याला राजा म्हणतात. आता आमचा सातारा, सांगली, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही येतो. सर्वसाधारण 13 मे पासून पाऊस चालू आहे. आज आहे 1 जुलै. सर्वसाधारण पावणे 2 महिने झालं, दीड ते दीड महिना झालं कंटिन्युअस पाऊस आमच्या पश्चिम महाराष्ट्रात सतत पडत आहे. कुठं घाती झालेली नाहीत. कुणाची भरपूर जणांची ऊसं कुळवायची बाकी आहेत, गारे तशीच खता येतं, कुणाची मेहनती राहिली ती. कुणी जरी थोडासा प्रयत्न करून थोडंसं पेरलंय त्याला पण पिकांचा म्हणजे वन्य प्राण्यांच्याकडून आमच्याकडे त्रास आहे. मग ससा असेल, हरण असेल, डुक्कर असेल, लांडोरे असेल, मोर असेल, कोल्हा असतील, सोयाबीन कुणाचं टोकले, कुणाची ज्या पेरण्या गडबडीत केल्या त्याचा जास्त मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे त्या पेरणीनं काही क्षेत्र उगवलेलं पण नाही. काही सोयाबीन नुकसान पण झालेलं लोकांचं. काही जणांचं उगवून आलं आहे, त्यांना वन्य प्राणी त्रास देत आहेत. म्हणजे असा तो स्वतःचा बोज म्हणजे स्वतःचं जे मत आहे ते कुणासमोर बोलू शकत नाही. या दृष्टीनं जर तुम्ही विचार केला तर आता सर्वसाधारण जुलै महिन्यामध्ये आता हवामान खातं म्हणते की आणखीन 160% सरासरीपेक्षा जास्त पाऊस आहे. म्हणजे तो आता ओला दुष्काळ जाहीर करावा असा की काय असं वाटतंय आम्हाला. आणि ते शासनानं याच्यावर विचार जरूर करावा. आणि जगाचा पोशिंदा आहे, या आबाळाखाली त्यानं लाखो रुपये खर्च केलेला असतं. कुणाच्या भरोशावर तर निसर्गाच्या भरोशावर. निसर्गानं साथ दिली तर त्याचं काहीतरी थोडंसं भलं होतं, अन्यथा निसर्ग आता उलटा सुरू झालेला आहे. आणि त्यामुळं तो जगाचा पोशिंदा आहे, तो प्रयत्न करत राहतो. आणि आपलं दुःख मात्र दुसऱ्याला सांगू शकत नाही, आपल्या वेदना दुसऱ्याला सांगू शकत नाही, आपल्या भावना दुसऱ्यापाशी व्यक्त करू शकत नाही. म्हणून त्याला शेतकरी राजा म्हणतात.